नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे समस्या ॲलर्जिक रायनायटिसची. ॲलर्जिक रायनायटिस ही श्वसन संस्थेशी निगडीत एक सामान्य पण त्रासदायक ॲलर्जीजन्य समस्या आहे. हवेत असणारे परागकण, धूळकण, बुरशीचे कण, पाळीव प्राण्यांचे केस, कपड्यातील सूक्ष्म धागे किंवा सुगंधी रसायनाचा वास हे सर्व घटक ॲलर्जन म्हणून कार्य करतात. जेव्हा ॲलर्जन नाक किंवा तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात, तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा हिस्टामिन नावाचे द्रव स्रवते. यामुळे नाकाच्या आतील आवरणात सूज येते, ग्रंथी उत्तेजित होतात आणि शिंका येणे, नाक वाहणे, डोळ्यात व घशात खाज येणे, कधी-कधी त्वचेवर लालसर चट्टे दिसणे अशी लक्षणे प्रकट होतात. ॲलर्जिक रायनायटिस संसर्गजन्य नसतो. सामान्य सर्दीप्रमाणे तो जीवाणू, विषाणूमुळे होत नाही, तर शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेची अतिसंवेदनशील प्रतिक्रिया यास कारणीभूत ठरू शकते. काही वेळा नॉन ॲलर्जिक रायनायटिस सुद्धा असतो. या दोन्हीमध्ये समान लक्षणे दिसतात, परंतु त्यामागचे ॲलर्जन नसतो. या आजाराचे 2 प्रकार मानले जातात. पहिला म्हणजे हंगामी ॲलर्जी, जी विशेषतः ऋतूमध्ये दिसते. उदाहरणार्थ पावसाळ्यात किंवा पीक कापणीच्या काळात परागकण वाढल्यानंतर ही तक्रार आपल्याला दिसते. दुसरा प्रकार म्हणजे वर्षभर राहणारी ॲलर्जी, प्रामुख्याने घरातील धुळी, आर्द्र हवामान, पाळीव प्राणी किंवा काही खाद्यपदार्थ यामुळे उद्भवते. प्रमुख कारणे काय तर कुटुंबामध्ये पूर्वीपासून ॲलर्जी किंवा दम्याचा त्रास असणे, अति प्रदूषित किंवा दमट ठिकाणी राहणे, जीवन म्हणजे कमी असलेल्या जागेत जास्त वेळ घालवणे, यामुळे ॲलर्जिक रायनायटिस होण्याची शक्यता वाढते. घरगुती सजगता, बिछाना, उशी, चादरी आठवड्यातून 2दा धुवून टाकाव्यात. वाळावा उन्हात कडक वाळवणे, घरातील हवेशीरपणा टिकवणे, धूळ व धूर टाळणे, एअर कंडिशन, कूलर नियमित स्वच्छ ठेवणे, धुळीच्या ठिकाणी जास्त मुखपट्टी लावणे, अगरबत्ती, धूपबत्तीच्या धुरापासून दूर राहणे हे उपाय साधे असले तरी प्रभावी ठरतात. ॲलर्जी दीर्घकाळ राहिली तर नाकामध्ये पॉलिप्स निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दम्याचा त्रास वाढतो. ब्रॉन्कायटिस, सतत श्वास घेण्यात त्रास होतो. फंगल रायनायटिस होणे यासारख्या गुंतागुंतीची शक्यता उद्भवते. यामुळे आजाराकडे दुर्लक्ष करू नये. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.